किंवा चहा अतिरिक्त पितात किंवा केमिकल्सचे सगळा वापर करतात ना, ही बॉडी काय बनते आतून अशी खराब बनते. आता हे जे तुम्हाला येलो दिसतंय याच्यामध्ये सगळं केमिकल्स टाकलेलं आहे, इन्क्लुडिंग अल्कोहोल सुद्धा आहे. जो आपल्या आहारामधून जे केमिकल घटक येतात ते असे असतात. जर आपण पाणी पिलं तर पाण्याने पूर्णतः बॉडी साफ होत नसते. जर पाण्याने पूर्ण बॉडी साफ होत होते मग भांडी घासायला साबण का वापरतो? कारण साबणामध्ये सॅपोनिन असतो, त्याच्याने बॉडी साफ होते. पण ज्या ॲलोवेराला फ्लास येतो त्याच्या पाण्याच्या आतमध्ये ना हा पल्प असतो. त्या ॲलोवेराचं नाव आहे ॲलो बार्बांडेन्सिस मिलर. याच्या आतला जो हा पल्प आहे ना, हा सकाळी उठल्यानंतर जेवढे आपण पितो तर हे आतले जे फायबर्स आहेत ना, हे फायबर्स खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे आतमध्ये मोसंबी सारखे दाणे दाणे दिसतात फायबर्स, हे खूप महत्वाचे असतात. आपल्या बॉडीमध्ये वाढलेलं जे बॅड कोलेस्ट्रॉल असतो किंवा ऍसिडिक प्रॉब्लेम असतो, जेव्हा आपलं डायजेशन चालतं तेव्हा नॅचरली बॉडी ही आतून काय करते, हे डिटॉक्सिफिकेशनचं काम करत असते. तुम्हाला तर दिसत असेल बॉडी हळूहळू काय होते, एकदम झालं, क्लिअर होते. आता हे जे फायबर्स आहेत, आता हे जादू नाही केलेले आहे, हे जे फायबर्स आहेत आणि टॉक्सिन्स ऍब्झॉर्ब करून घेतले युरिन लॅट्रिनद्वारे बॉडी फ्लश, म्हणजे अशी बॉडी काय करते आपली आतून डिटॉक्सिफाय होते. याचं सेवन किमान आपल्याला 90 डेज करावं लागेल. बिकॉज ऑफ आपण जे काही खाल्लेलं आहे हे टॉक्सिन स्वरूपात आपल्या शरीरामध्ये असतं, म्हणून स्किन खराब होते, हेअर प्रॉब्लेम्स होतात, इचिंग इफेक्ट होतात, कोलेस्ट्रॉल सारखे आजार होतात. ही बॉडी डिटॉक्सिफाय करते, क्लिन्झिंग करते. आपण डेली वरतून आंघोळ करतो पण आतून बॉडी क्लीन करत नसतो. तर हे आपल्या इंटेस्टाईन मध्ये असलेले जे विषारी द्रव्य असतात, जे टॉक्सिन्स असतात, त्याला डिटॉक्स करण्याचं काम करतं. म्हणून प्रत्येक एव्हरी पर्सनने याचा यूज करायचा आहे. बिकॉज ऑफ हे मेडिसिन्स नाहीये, हा नॅचरल पल्प आहे. आपण लिंबू पाणी पितो किंवा मोसंबी ज्यूस पितो, सेम लाईक हे फायबर्स आहेत. हे फायबर्स भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि विदाउट प्रिझर्वेटिव्ह आहे. याचं ओपन केल्यानंतर याला कंपल्सरी फ्रीज मध्ये स्टोअर करावं लागेल. बाहेर ठेवलं तर हे काळं पडेल, बिकॉज ऑफ याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असतात आणि ऑक्सिडेशन वाढलं तर हे येलोविश किंवा ब्लॅक पडू शकते. म्हणून ओपन केल्यानंतर कंपल्सरी फ्रीज मध्ये ठेवायचंय. हे घेताना एक ग्लास कोमट पाण्यामध्ये 10 ml घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये 2 ड्रॉप्स ऍड करायचे हनी. याच्याने थ्रोट इन्फेक्शन राहत नाही, ॲलर्जिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि ज्याला ॲलर्जिक प्रॉब्लेम नाहीये तो फक्त कोमट पाण्यातून घेऊ शकतो. 6 इयर्स अबव कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. ब्लॉकेजेस साठी पण काम करतं. पण किमान 90 to 120 डेज याचं सेवन केलं तर वेल अँड गुड आहे. 120 डेज ना. याची किंमत कशी असेल, काय आहे? आता याची मार्केट कॉस्टिंग आहे 1260 आहे. इथे दिलेलेच आहे लायसन नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट, प्राइस. हा, सिंगल बॉटल. पण आम्ही जीवन ऊर्जा फाउंडेशन तर्फे इथे कॅम्पेनिंग साठी आलो होतो. पण आता मी ह्या परिसरामध्ये सर्वे थ्रू हे 3 बॉटलचा पॅकेट भेटतो, तो आम्ही कन्सेशन रेट मध्ये देतोय. म्हणजे ह्या बॉटल आहेत ना, या टाईप मध्ये 3 बॉटलचा पॅकेट असतो, या टाईपचा. बरोबर. हा, हे तुमचं पूर्ण हा असा 3 मंथचा पॅकेटच आहे. हे 1260 ची सिंगल बॉटल आहे. ही तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 मध्ये भेटते. बिकॉज ऑफ कन्सेशन म्हणजे पूर्ण 3 ना आहे. 3 बॉटलचा पॅकेट भेटतो. हा तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळी 2 टाइम्स घ्यायचा आहे. हनी ऍड करून घ्यायचं आहे, डेली घ्यायचं आहे. ओपन केलेली बॉटल कंपल्सरी फ्रीज मध्ये स्टोअर करायचे. स्टोअर करायचे. सेल्ड बॉटल बाहेर ठेवू. ओके. थँक्यू व्हेरी मच.